कधी कधी आपण मनात विचार करतो की आपण लोकांसाठी एवढं सगळं करून सुद्धा लोक आपल्यासोबत वाईट का होतात. थोडं लक्षपूर्वक ऐका, सांगतो तुम्हाला. काय झालं बघा, एका ओढ्याच्या काठाला एक विंचू होता. विंचवाला तो ओढा पार करायचा होता, परंतु पाण्याचा वेग जास्त असल्यामुळं त्याला ओढा पार करता आला नाही. त्याच ओढ्याच्या बाजूला एक बेडक बसलेला होता. त्या बेडक्याला या विंचवानं सांगितलं, अरे दादा, मला या ओढ्यापासून पलीकडे जायचं आहे, परंतु मला जाता येत नाही. एक काम करशील का, मला या ओढ्याच्या पलीकडे जाण्यासाठी मदत करशील का? त्यावेळेस बेडक काय म्हणाला माहितीये? बेडक म्हणाला, अरे विंचवा, मी तुला या ओढ्याच्या पलीकडे जाण्यासाठी नक्की मदत केली असती, परंतु तुझा स्वभाव आहे डंक मारण्याचा. तू मला डंक मारलोस तर मी मरून जाईल. त्यावेळेस विंचू म्हणायला लागला, अरे बेडका, मी कसा तुला डंक मारल? ओढ्याच्या पलीकडे जात असताना मी जर तुला मध्येच डंक मारला तर तू बुडशील, पण तुझ्यासोबत मला सुद्धा मरावं लागेल ना, त्याच्यामुळे मी तुला डंक मारणार नाही. बेडकानं विचार केला, विंचू बोलतोय ते अत्यंत बरोबर आहे, आपण याची मदत केली पाहिजे. बेडकानं विंचवाला आपल्या पाठीवरती बसवलं आणि विंचवाला पाठीवर बसून बेडक तो ओढा पार करायला लागलं. ओढा पार करता करता ते बेडक पैल तेराला गेलं, पण शेवटी आता बेडक विंचवाला आपल्या पाठीवरून खाली उतरवणार, तेवढ्यात त्या विंचवानं त्या बेडकाला डंक मारला. बेडक मृत्यूच्या यातना भोगायला लागलं. शेवटी मृत्यूच्या यातना भोगत असताना त्या बेडक त्या विंचवाला म्हणायला लागलं, का रे विंचवा, मी तर तुझी मदत केली आणि तू मदत करत असताना म्हणला सुद्धा होता, मी का तुला डंक मारू, आणि शेवटी मला तू का डंक मारलास? त्यावेळेस विंचू म्हणला, अरे बेडका, माझा स्वभावच आहे डंक मारण्याचा आणि तो कधी काही केल्या बदलत नाही. अर्थात आपल्या जीवनामध्ये आपण लोकांसाठी कितीही चांगलं कार्य करा, पण ती माणसं आपल्याला नावं ठेवल्याशिवाय राहत नाहीत. आपण एखाद्याचे 100 कामं चांगले करा आणि एक कामासाठी आपल्याकडून टाळाटाळ होऊ द्या, त्या 100 कामावरती पाणी फिरल्याशिवाय राहत नाही. म्हणून डंक मारणाऱ्या माणसांपासून नेहमी सावध राहा.